आपलं आज बेसिकली काय मला जास्त कोणाला भाषण द्यायचं हे नाही, एवढंच तुम्हाला फक्त हमी होतं की तुम्ही मला बघून मतं द्या. या लोकांकडून कामं करून घ्यायची जबाबदारी माझी असते. आज ही आमची मुंबई 24/7 सबसे पहले झूठ से आगे, हर सच आपके सामने. साहेबांचं खूप खूप हार्दिक स्वागत. पहिले छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेबांच्या प्रतिमेला आपण अभिवादन करूया. संगीताई आपण सूर्याचा प्रकाश सर्वास मान, सूर्याचा प्रकाश सर्वास मान, सूर्याचा प्रकाश सर्वास मान. इथे शेख यांचे इथे आगमन झालं आहे. प्रभाग क्रमांक 34 म्हणून ते कॅन्डिडेट आहेत. त्यांचं इथे हार्दिक स्वागत. आणि कमाजी आपल्याला सांगेल त्यांनी तिथे प्रज्वलित करेल. सिराजबाला सांगेल त्यांनी ते प्रज्वलित करेल. संगीताताईंनी अभिवादन करावे. संगीताई आपण म्हणजे हा आपला पंजा सगळ्यांना आपण आला पाहिजे. आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे सकाळी सगळ्यांना उठायचंय 5 वाजता, न चुकता 5 वाजता उठायचंय. आपली प्रार्थना करायची, भगवंताला प्रार्थना करायचे. पहिला मतदान आपलं करून यायचं. नक्कीच येणाऱ्या 16 तारखेला आपण गुलाल उजळूया, जिंकून उडवूया असं मी विनंती करतो. आता मी आमचे लाडके कार्यसभा आमदार असलम शेख साहेबांना सांगेल की त्यांनी आपलं मत व्यक्त करावं. आज आमचे जे नगरसेवकचे उमेदवार आहेत ते इथे बसलेले आहेत. एक मला वाटतं त्यांची पदयात्रा चालू आहे, ते संपूर्ण इथे येणार, पण त्यांचे मोठे भाऊ इथे बसलेले आहेत. यांना इथे समोर बसवण्याचं कारण हे आहे की त्यांना समजलं पाहिजे की हे समोर बसलेले जेवढे आमचे बंधू आणि भगिनी आहेत, हे माझा जे परिवार आहेत, ते मला बघून तुम्हाला मतं देत आहेत. आणि जसा विश्वास या लोकांनी माझ्यावरती ठेवलाय, पुढच्या काळामध्ये तुम्ही निवडून आल्यानंतर तसाच विश्वास तुम्हालाही यांच्याकडून घ्यावा लागेल. आणि आज प्रत्येक शाखेमधून आपल्या मलाडमध्ये लोक आलेले आहेत. वंचितचेही काही लोक आलेत. वंचितमध्ये असले तरी त्यांचं प्रेम नेहमी आमदारकीमध्ये माझ्या बरोबर असतंच. त्यांचं वेगवेगळ्या विभागातून लोक आलेली आहेत. आणि विशेष म्हणून रामदास ज्या वेळापासून माझ्याकडे जोडलेला आहे, त्या टायमापासून त्यांनी कधीही आपल्या समाजाचं कुठलंही काम आणलं तर मी 24 तासपेक्षा जास्त त्याच्यावरती लक्ष दिलं नाही. ताबडतोब करायचं काम 24 तासामध्ये केलेलं. इथे आमचे बरेच नर्सी वगैरे आमचे जुने मित्र पण आहेत. पूर्ण खात्री आहे की आमचे जेवढे जे नगरसेवक बसले आहेत ते तुमचं कुठलंही काम या 5 वर्षामध्ये सोडणार नाही. सगळी कामं जे तुम्ही दिली ते करणार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तेवढं हमी होतं की तुम्ही मला बघून मतं द्या. या लोकांकडून कामं करून घ्यायची जबाबदारी माझी असते. आज ही सर अभी 5 उम्मीदवार यहाँ पे खड़े हैं, तो आपको क्या लगता है कौन बाजी मार लेंगे? 5 के 5 मारेंगे. उसमें कौन और इफ और बट ही नहीं है. ये सारे जीत के आए. इससे पहले 4 जीत के आए थे, अब 5 जीत के आएंगे. आपके पापा एमएलए है यहाँ पे शेख जी. आप पहली बार 34 वार्ड में खड़े, तो आप और क्या 34 वार्ड में और क्या तरक्की मतलब वार्ड में पहले जब मेरी फादर एमएलए है, मेरी आंट यहाँ से नगर सेवक, सारे सीसी रोड बने, हॉस्पिटल्स बने, स्कूल्स बने. अब मैं जब अगर जीत के आता हूँ तो मैं यहाँ पे एसी लाइब्रेरीज बनाऊंगा. वुमेन डेवलपमेंट के लिए, वुमेन्स के लिए मैं स्किल्स कोर्सेज लेके आऊंगा जिससे वो अपने घर में बैठकर रोजगार कर सके. और फिर मैं यहाँ पे जितने भी एरिया में स्ट्रीट लाइट्स जहाँ नहीं है वहाँ पे स्ट्रीट लाइट्स लगाऊंगा. और मेरा मेन फोकस है मुझे वार्ड में कैमरा लगाना है ताकि वो लीगल सेफ्टी हो जाए. जो भी औरतें आराम से आ जा सके कोई भी टाइम. और असलम शेख जी ने आपको किस तरह मोटिवेट किया है कि आप अभी यहाँ पे नगर सेवक? मेरे फादर ने मुझे एक ही चीज समझाया है कि आपको हर धर्म, हर जाति, हर इंसान के साथ चलना है. चाहे उनका नाम कभी नहीं पूछना है, उनका सिर्फ काम करना है.
धन्यवाद। आप 33 वार्ड में और वहाँ पे आप देखेंगे तो रोड खराब है और पानी की बहुत प्रॉब्लम है, तो आप किस तरह सब करके दोगे? जैसे मैंने ये 9 वार्ड में काम किया ऐसा ही मैं यहाँ पे भी करूंगी, आगे भी पहचान। मैम आप 49 वार्ड से खड़े, आप देखोगे तो अम्बुजवाड़ा में मतलब रोड खराब है और वहाँ पे लोगों को बहुत तकलीफ है, पानी का हो या ड्रेनेज का लाइन हो, आप किस तरह से उनका सहायता करेंगे? देखिए कम से कम 20-25 साल से वहाँ शिवसेना का ही नगर सेवक है। नगर सेवक का काम क्या रहता है? अपने पब्लिक के लिए, अपने वोटर जो हमको चुन के लाते हैं उनके लिए नल, लाइट, सुविधा देना उनका काम रहता है। अगर इतना साल में अगर वहाँ कांग्रेस का नगर सेवक नगर सेवक क्या कर रहे थे? आमदार जी का काम है, बड़े बड़े रोड बनाना, फिर भी वो काम करते हैं। उनके लाएंगे एरिया में क्या सुविधा चाहिए उसका मुझे मालूमात भी सबके लिए अपना अच्छा से रास्ता चाहिए, रास्ता ग्राउंड चाहिए, ये सब जो है काम वो हमारे आमदार असलम शेख के फंड और हमारे नगर सेवक का फंड और हमारा मड एक कोने में है, वहाँ एम्बुलेंस की सुविधा है। रात में कोई बीमार पड़ेगा हॉस्पिटल लेके जाते 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 हैं, महिलाएं डिलीवरी के लिए लेके जाते हैं रिक्शा में ही उनकी डिलीवरी होती है। तो सबसे पहले तो हमको सबसे पहले कर रहे हैं हॉस्पिटल भी बन जाए।